मनोज जरांगेंच्या मागण्या पूर्ण झाल्या आणि मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाचा मार्ग सरकारने मोकळा केलाय। सरकारने मराठा आरक्षणाचा नवा अध्यादेशाचा मसुदा काढल्यानंतर आता ओबीसी नेत्यांनी सरकार विरोधात हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे। पाहूयात। ही जी शपथ घेतली त्याच वेळी मनात अशी एखादी शपथ घेतली की आम्ही ओबीसीचं सुद्धा आरक्षण जे आहे त्याचा आम्ही सत्यानाश करण्याची शपथ सुद्धा जी आहे ती घेतली की काय असा सुद्धा आम्हाला आता शंका येत आहे। मराठा समाजाने जर यश मिळवलं असेल तर आमच्या भुजबळांनी आणि शेंडगेंनी यांना अपयश मिळालेलं आहे। मनोज जरांगेंच्या मागण्यांना सरकारने हिरवा कंदील दाखवल्यानंतर ओबीसी नेत्यांनी सुरू केलेलं हे टीकासत्र। मनोज जरांगेंना मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाचे फायदे देणाऱ्या अध्यादेशाचा मसुदा दिल्यानंतर ओबीसी नेत्यांमध्ये नाराजी पसरली। ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधलाय। पण हरिभाऊ एवढ्यावरच थांबले नाही। त्यांनी जरांगेंच्या मागण्यांविरोधात एल्गार पुकारणाऱ्या छगन भुजबळ यांच्या थेट राजीनाम्याचीही मागणी करून टाकली। आज जरी मराठा समाज आनंदोत्सव बनवत असला तरी ओबीसी समाज हा दुःख बनवत आहे। खऱ्या अर्थाने मराठा समाजाने जर याच्यामध्ये यश मिळवलं असेल तर आमच्या भुजबळांनी आणि शेंडगेंनी यांना अपयश मिळालेलं आहे। ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी देखील मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या मसुद्यावर नाराजी व्यक्त केली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचं आश्वासन दिलं होतं। पण आता सरकारने ओबीसींच्या तोंडाला पानं पुसल्याचा हल्ला चढवलाय। मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही। आता ही शपथ होती का ते कोर्टात टिकणारं जे त्यांनी ते राज्य मागासवर्गीय आयोगाचं ते मागासवर्गीय पुन्हा चालू केले ते होतं। एकंदरीत पाहता ही जी शपथ घेतली त्याच वेळी मनात अशी एखादी शपथ घेतली की आम्ही ओबीसीचं सुद्धा आरक्षण जे आहे त्याचा आम्ही सत्यानाश करण्याची शपथ सुद्धा जी आहे ती घेतली की काय असा सुद्धा आम्हाला आता शंका येत आहे। ओबीसी नेते फसवणूक झाल्याचा आरोप करत असले तरी सत्ताधारी मात्र हा आरोप फेटाळून लावतायत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींवर अन्याय न करता मराठ्यांना आरक्षणाचा लाभ दिल्याचा दावा केलाय। मला आनंद वाटतो की हा जो काही मार्ग आहे तो मार्ग सरकारने त्या ठिकाणी स्वीकारला आणि आंदोलक असलेले श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील स्वीकारला। यामुळे मराठा समाजाचा एक मोठा प्रश्न देखील सुटणार आहे आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की ओबीसी बांधवांच्या मनामध्ये जी भीती होती की कुठेतरी आमच्यावर अन्याय होईल का, तर ओबीसी बांधवांवर देखील कुठलाही अन्याय आम्ही यामध्ये होऊ दिलेला नाही। एकंदरीतच मनोज जरांगेंच्या आंदोलनाची गंभीर दखल घेत सरकारनं तातडीनं जरांगेंच्या हाती अध्यादेशाचा मसुदा दिला। सरकारच्या याच वेगवान हालचालींवर ओबीसी नेते नाराजी व्यक्त करतायत। त्यामुळे आता ओबीसींची पुढची दिशा काय ठरते आणि जरांगेंनंतर आता ओबीसी नेते देखील आंदोलनाचा मार्ग अवलंबतात का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।